नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे खूप विद्यार्थ्यांचे असे डाऊट्स आहे की पोलीस भरतीची जाहिरात सध्या याच्यावर आहे, प्रोसेसमध्ये आहे. तर आपली जी जाहिरात आहे ती कधी पडेल? जी वन विभागाची वनरक्षक पदाची जाहिरात जी आहे, वनसेवक पदाची जाहिरात जी आहे, ती जाहिरात कधी पडेल याची माहिती तुम्ही घेऊन आम्हाला सांगाल का? अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि मी तुमच्यासाठी सांगत आहे की मी नागपूरमध्ये राहत असल्यामुळे मला थोडंसं सोपं पडतं माहिती घेणं. बट असं होतं की मी प्रत्येक वेळेस तर माहिती घेतो. म्हणजे जवळपास मी अ, अ, म मध्ये गेलो नाही, तर जवळपास एक 15 दिवसाच्या अंतराने मी काय करतो की वन विभागाचं जे मुख्यालय आहे, तिथे जाऊन काय करतो की माहिती काढायचा प्रयत्न करतो. आता बघा असं होतं की प्रत्येक वेळेस गेल्यानंतर जर त्यांनी तीच माहिती दिली, तर आपण व्हिडिओ मार्फत तीच माहिती सांगणे बरोबर नाही वाटत. म्हणून मी प्रत्येक वेळेसचा व्हिडिओ बनवत नाही. आता ज्यावेळेस पोलीस भरतीची जाहिरात झाली, त्यावेळेस मी परत गेलो होतो तिथे. ओके, परत गेलो होतो. मी आय थिंक सोमवारी गेलो होतो. सोमवारी मी टेलिग्रामवर पोस्टही केली होती. सोमवारी की मंगळवारी, सॉरी, मंगळवारी गेलो होतो. तर मंगळवारी पोस्टही केली होती तशी. तर त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे. आता मी ते दाखवतो. एक मिनिट. हे मुख्यालय आहे की झिरो माईल, ज्याला माहित आहे त्याला सांगत आहे, ज्यांना माहित नाही त्यांना. झिरो माईल जे आहे, आता याचे दोन कार्यालय आहेत नागपूरमध्ये. तर हे जे आहे ती नवीन प्रशासकीय इमारत जी आहे, इथं काय करतात, सर्व अधिकारी वगैरे बसतात, या गोष्टी इथे बघतात. आणि ज्या दुसऱ्या याच्यामध्ये आहे तिथे काय करतात की जाहिराती संदर्भात जाहिरात निघाल्यानंतरच्या गोष्टी ज्या आहेत त्या ती काय करतात की तिथे त्या होतात. म्हणजे पदनिर्मिती वगैरे 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 होते. इथं जे आहे ते प्रशासकीय सगळे अधिकारी वगैरे बसतात. इथं आपल्याला थोडीफार काय करतं की माहिती भेटते. तर आता तेच सांगायचा प्रयत्न करत आहे की काय झालेलं आहे तर. मंगळवारी गेल्यानंतर मी त्यांना सांगितलेलं होतं की आता पोलीस भरती जाहिरात प्रगतीपथावर आहे. तर आपल्या जाहिरातीचं जे हे आहे, कारण की वनमंत्र्यांनी ऑलरेडी खूप वेळेस सांगितलेलं आहे. कार्यक्रमात, भर कार्यक्रमात सांगितलेलं आहे, पब्लिक इव्हेंटमध्ये सांगितलेलं आहे की आपली पदभरती येणार आहे, येणार आहे, येणार आहे वगैरे वगैरे. तर त्याचाच आपण काय करतो, पाठपुरावा म्हणून आपण काय करतो की जात असतो सारखं. तर जे माहिती मिळाली त्याच्यानुसार असं सांगितलेलं आहे की ही जी जाहिरात आहे, लक्षात घ्या काय म्हणणं आहे ती, ही जी जाहिरात आहे ती पोलीस भरतीच्या जवळपासच मागे पुढेच करून या जाहिराती येतील. म्हणजे त्याच्या पहिले येऊ शकते, त्याच्यानंतर येऊ शकते. पण ना खूप उशिराही नाही येणार हा. पोलीस भरती जाहिरात आल्यानंतर 15 ते 20 दिवसात ही येऊ शकते किंवा त्याच्यासोबतच ही जाहिरात तुम्हाला पडणार आहे. पण आता आता असा विषय आहे की पोलीस भरतीची जाहिरात ही एक अशी जाहिरात आहे की त्याच्यामध्ये काय होतात की लोक गाजाबजा करतात. म्हणजे काय की शासनाच्या जे दृष्टीने बघा, 15,000 पद काढले आणि त्याच मानाने याचे जर पडले तर 1112 पद जी असतील ते आहे. त्याच्या मानाने काय होतं की वनरक्षक भरतीचा एवढा काय होतं की हवा गाजावाजा होत नाही. पोलीस भरतीचं होतं, त्यामुळे शासन पण काय करतं की त्या पदभरतीला जास्त हे करतो, त्यांना जास्त प्रोत्साहन दिलं जातं. ओके, जास्त प्रोत्साहन दिलं जातं त्यांच्याकडून. या पदभरतीला असं काय करते की ते थोडं लाईमलाईटमध्ये ठेवत नाही थोडं. असं आहे. त्याच्यानंतर ना असं सांगण्यात आलं की ही पदभरती, आता मी जसं सांगितल्यानुसार ती पदभरतीचं कार्य ऑलमोस्ट झालेलं आहे म्हणता येते. आणि ही पदभरती जी आहे ती या ह्याच्यानंतर ना तुम्हाला जसं सांगितलं, आता हे कधी यायचे चान्सेस आहेत ते सांगतो की ऑक्टोबर पर्यंत, लक्षात घ्या. ऑक्टोबर पर्यंत कोणती जाहिरात नाही येणार, लक्षात घ्या. ऑक्टोबर पर्यंत कोणती जाहिरात नाही, कारणही सांगतो की जो 150 दिवसाचा जो कार्यक्रम जो होता, लक्षात घ्या, 150 दिवसाचा कार्यक्रम जो होता, तो कार्यक्रम 150 दिवसाच्या कार्यक्रमानंतर ना एकदमच सगळी मिळून पदभरतीची ही करणार आहेत, हे अनाउन्समेंट करणार आहेत. आता तेही तुम्हाला दाखवतो मी. एक मिनिट, मला तुम्हाला प्रूफ सगळं सांगतो मी तुम्हाला. बघा, आता 7 जुलैची पोस्ट होती ही, सीएमओची पोस्ट आहे, आता चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्राची पोस्ट आहे. तर 150 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो झाल्यानंतर ना काय होणार आहे की ही मेगा भरती जी आहे 75,000 पदांकरिता, ही पद भरती काय होणार की येणार आहे. आता ही परत ही पदभरतीची जाहिरात काढणार आहे, लक्षात घ्या. तर माझं म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की पोलीस भरतीची जाहिरातीसाठी काय होतं की ऍक्च्युअल मध्ये खूप जास्त हवाबाजी होते. त्याच्याकडनं, शासनाकडनं, सगळ्याकडनंच होते. प्रत्येक जण ते हे करणार होते. आणि वनरक्षकमुळे तेवढं करता येत नाही, तर त्यामुळे काय करणार की ही पदभरतीची एवढी हे नाही. पण या जाहिराती मागे पुढे करूनच काय करणार की जाहिरात येणार आहे, ही एक महत्वाची माहिती आहे. धन्यवाद.